नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल मुंबईत वरळीच्या डोममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले मराठी भाषेच्या मुद्द्यावरून. आणि या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं असा एक साधारण सूर हा राजकीय वर्तुळामध्ये निश्चित आहे. जेव्हा दोन वेगळ्या राजकीय पक्षांचे नेते एकत्र येतात तेव्हा ती त्यांच्या एकत्रीकरणाचीच नांदी असते असं साधारण राजकारणामध्ये समजलं जातं. त्यानुसार आता या पुढच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र राजकारण करतील असे एकंदरीत चित्र आहे. हे एका बाजूला असताना दुसरीकडे शिवसेना ज्या महाविकास आघाडीत आहे त्या महाविकास आघाडीचं काय होणार, किंवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं महाविकास आघाडीतलं अस्तित्व हे राहणार का हे दोन नेते स्वतंत्रपणे महाराष्ट्रात राजकारण करणार हे आता येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल. कारण आपल्याला माहीत आहेच की राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती सुरुवातीपासून हिंदुत्वाची आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच अगदी मराठी अमराठी वाद, ज्यांना मराठी बोलता येत नाही अशा लोकांच्या बाबतीत महाराष्ट्र सैनिकांची होत असणारी कारवाई, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या लोकांच्या बरोबर मुंबईत त्यांचा असलेला सलोख्याचा संबंध आणि अलीकडच्या काळात त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय हा जो उचलून धरलेला होता, हे सगळे विषय ताजे आहेत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अचानक आपल्या भूमिकेत बदल करून दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रात केला. परिणामी उद्धव ठाकरे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका ही दोन्ही काँग्रेसला पटणारी, दोन्ही काँग्रेसला चालणारी, दोन्ही काँग्रेसच्या सुरात सूर मिसळणारी अशीच असल्यामुळं 2019 नंतर आत्तापर्यंत हे तिन्ही पक्ष एकत्र राजकारण करत आहेत. अलीकडं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात अशी परिस्थिती आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वारंवार एकला चलोरेच्या बद्दलची चर्चा ही माध्यमांमध्ये करून देण्यात आलेली आहे. आणि काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार म्हटल्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला यांनी एक विधान केलेलं होतं की राज ठाकरे हे महाविकास आघाडीत चालणार नाहीत, अशाच अर्थाचं चेन्नीथला यांचं विधान होतं. त्यामुळं आधीच काँग्रेसनं हात वर केलेले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती झाली तर महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना स्थान मिळणार नाही किंवा काँग्रेस त्याबद्दल विरोध करेल असं साधारण चित्र काँग्रेस पक्षाचं आहे. कारण काल आपण बघितलं असेल मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सौ सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील, कॉम्रेड प्रकाश रेड्डी वगैरे अशी सगळी मंडळी या मेळाव्यामध्ये सहभागी झालेली होती. मात्र काँग्रेस पक्षाचा एकही नेता या मेळाव्याकडे फिरकलेला नव्हता. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, नवीनच झालेत, हे या मेळाव्यामध्ये सहभागी होतील. मात्र चेन्नीथला यांच्या दिल्लीत झालेल्या विधानानंतर सपकाळ यांनी या मेळाव्याकडे येणं टाळलं आणि काँग्रेस पक्षाचा कुठला मोठा नेता या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळं काँग्रेसची जी भूमिका आहे राज ठाकरे यांच्याबद्दलची ही स्पष्ट आहे. कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. राज ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्रात जुळवून घेतलं तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो. राज ठाकरे यांचं कडवं हिंदुत्व आहे. भोंग्यांच्या संदर्भात घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका काँग्रेसला पटणारी नाही. कारण काँग्रेसची जी वोट बँक आहे ती वोट बँक कुठंतरी या प्रकारानंतर ढासळू शकते. अशी शक्यता असल्यामुळं काँग्रेस अत्यंत सावधगिरी बाळगू नये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल वरकरणी काँग्रेसचे नेते जरी म्हणत असले की दोन भाऊ एकत्र येतात हे आनंदाची गोष्ट आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे, परंतु काँग्रेसला आतून ही गोष्ट पटलेली नाही आहे. काल मेळाव्यात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष काही चर्चा केली नाही, तरी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचे लक्ष हे देवेंद्र फडणवीसच होते आणि भारतीय जनता पक्षच होता. त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना उगीचच गुदगुल्या होत आहेत की ठाकरेंच्याकडून भाजपवर मोठ्या प्रमाणावर कडवी टीका ही करण्यात येते. त्याच्या पलीकडं या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांना फारसं काय
वाटतं असं निश्चित नाही, कारण त्यांचा विचारच वेगळा आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठीच असं एक विधान करून यापुढच्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रच महाराष्ट्रात राजकारण करणार हे एक प्रकार सांगून टाकलेलं आहे. मात्र राज ठाकरे यांनी आगामी राजकीय वाटचालीबद्दल काही स्पष्ट संकेत कालच्या भाषणामध्ये दिलेले नाही आहेत. तरी हे गृहीत धरायला हरकत नाही की हे दोन्ही नेते नजीकच्या काळामध्ये एकत्रच राजकारण करतील, कारण महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा होऊ घातलेल्या आहेत. मुंबई हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, मुंबई MMR रिजन, आणि मुंबई महापालिका ही ठाकरे यांच्या ताब्यातच असली पाहिजे ही त्यामागची खरी भूमिका आहे, किंवा तोच छोपा अजेंडा हा त्यामाग आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. बघूया येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं राजकारण, मुंबईचं राजकारण कुठल्या वळणावर जातं, हे दोन नेते कशा पद्धतीनं एकत्र राजकारण करतात, एकत्र येतात का दोन्ही पक्ष स्वतंत्र ठेवून युती करतात, या सगळ्या गोष्टी आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील. तोपर्यंत आपण वाट बघूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, याबद्दलची आपली मतं काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.